जय शिवराय मित्रांनो. आज आपण आलतो आपल्या शेतात म्हणजे रोज येतो शेतात, पण डायरेक्ट शेतातून ब्लॉग स्टार्ट आहे आपला आज. हे बघा, काल आपण पाणी लावून गेलो होतो. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आपण पाणी लावायला आलतो. इथं एकसारखं पाणी लावलं होतं, तर त्याच्यातली काही साऱ्याला इथं शिल्लक पाणी लागलं होतं. शिल्लक म्हणजे फुटलं होतं, माझाच फुटलं शिल्लक. ते तिसरी भिजली आणि 1 2 3 ही एक भिजली बरं का, आणि 1 आणि 2 ती एक भिजली. म्हणजे असे 2 सारे भिजलेले आहेत. आणि आपण लगेच तेवढं बंद करतो. आता राहत्या मग थोड्याफार राहत्या पलीकड, तिला पण लगेच कमी पाणी करून घेऊ आपण. हाई भिजलेले आहे आता, बंद करून घेऊ आधी. तर मित्रांनो, आपण पहिले तर या साऱ्या बंद करून घेऊ आणि दाखवतो. बघा, तर आपण चाललो पाणी लावून. आणि आपल्याला सध्या म्हणजे पाऊस पडणार नाही, तर कामंसुद्धा थोडेसे डाऊन आलेले आहेत. आता सरी पाडण्याचं काम आहे आणि रोट्याचं काम आहे. सरी पाडणे जास्त आहे, पण रोट्याचं थोडंफार आहे. जर पाऊस पडला असता तर आता पेरणीचे काम सुरू झाले असते, पेरण्या आवरत आल्या असतात. पण आता पाऊसच पडेल नाही. ऊन पडलं खूप वेळा. आणि आपल्या इकडं पाणी जास्त असल्यामुळे आपल्याला काही वाटत नाही. आपले ऊस पण करपून नाही गेले, हिरवेगार ऊस आहेत. खड्ड्यात गेलतो बघा मित्रांनो, मी पाणी धुवायसाठी आलतो, पण खड्ड्यात गेलतो इथे. चला, तर आपण चाललेलो आता. हे बघा, वैरण घेऊन तोडून ठेवली, फक्त घेऊन जायची राहिली आता. चला, तर मित्रांनो, आपण चाललेलो आपल्या आता गाईकडे. वैरण नेऊन टाकायची तिकडे. बघू शकता, तर आपण चाललेलो आहे आता मासे पकडण्यासाठी. आणि आपला रुमाल पडलेला आहे. रुमाल पडला, पाहिले पळत येत चप्पल तुटली आपली. आता चप्पल आणायला जायचं आहे आपल्याला. पाय पुळत आहे बघा. तर मित्रांनो, आपण चालले मासे पकडण्यासाठी. हे पाणी पिण्यासाठी ते बघा. तर आपण चाललेलं आता नदीला मासे पकडायचे. आज पाटाचं पाणी गेलेलं आहे आणि लगेच एअर आणून टाकायचे मासे बघा. तर आपण चाललेलो आता आपण पाटापासून थोडंसं खाली जायचं आहे आपल्याला. आपण मासे पकडायला गेलो, नारळच आणले बघा. आपण गेलतो माऊली भाऊ वैद्यच्या घरी आणि त्याच्याकडून नारळ आणलेत आपण पिण्यासाठी बघा. मस्त वगैरे चाललो आता. मासे काय आणले ना, आपण आता नारळच घेऊन चाललो. बघू शकता. तयार आहे. तिनं एकच छाटिकेला दावत तोडलं बघू शकतं. नुसतं एक इसका मारला, लगेच दावत तोडलं. मी आलो गवत घेऊन, तिला दिसलो मी गवत घेऊन आलेलो, तिला लगेच दावत तोडलं बघा. गाईला कशी तयारी, लईच ताकद असते गाईमध्ये. बांधून घेतो, जाईल पळून बघा. तर आपण घेतले गाय बांधून. एवढीच गाय आहेत आपल्याकडे, 3. आणि वासर पिल्लू. तिला दिसलं मी वैरण आणलेली, ती लगेच धावत तोडून माझ्याकडे पळत आली आणि शांत उभा राहिली. कुठं पळेल नाही, काही नाही आपल्या काही म्हणजे अशी जवळ येऊन उभा राहिला आहे.
काही काही गाय काय करतात, एकदा पळवली का ही बारकी गाय आमची, ही बघा ही सुटली का गटत नाही, पण ती गरीब आहे. मी आता जातोय वैरण आणतोय, एकदा वैरण आणून टाकली म्हणजे 2 दिवस ताण नाही राहत. एक गचुडं तर आणून टाकले, आता असे 3 गचुडे आणून टाकले म्हणजे 2 दिवस गवत जातं आपल्याला. बाटल्या भरून न्यायचं पाणी पिण्यासाठी. हे बघा चला तर मित्रांनो, आपण गवत आणून टाकू. आता होऊ शकता कसं आबाळ आलंय पण पाऊस आहे नाही. आणि आपण गवत घेतलंय, हे बघा गवत नेऊन टाकण्याचं काम चालू आहे. आता आबाळ पण आलंय, हे बघा. पण पाऊस कधी येतो ते मिळाला. आपण वैरण नेऊन टाकतोय घराला. आबाळ पण आलंय, पाऊस यायचं शक्यता आहे. येणार नाही, येणार असं माहिती नाही, पण शक्यता आहे येईलच. चला गवत नेऊन टाकतो गाईला आपलं. होऊ शकतं या गाईला वैरण आणून टाकली आपण. आणि एवढी हवा सुटली की पाऊस यायचा अंदाजच नाही. गाडी चालते, काय करणार. राहणं नीट करणं सुद्धा चालूच आहे. रान सुद्धा नीट नाही झालेलं आणखी. यावेळेस तरी पाऊस नीट झालाय, रान नीट झाले तिकडं सगळं. फक्त एवढं तू न बोलता ना ऐकता समजून घेना स्वप्नाचे रंग मी तुझ्यात दंग उरे बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काढला मनाचा पाळणा करू बांधून घे जरा तुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्या विना